नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि तुम्हा सर्वांना माझा जे जे रामकृष्ण हरी. आणि आज मी तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल या 2 पॉईंट्सवर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे खास या विषयावर तुमच्याशी माझं मत मांडण्यासाठी आलेलो. जे काही अनुभव आलेत मी ते शेअर करायचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतं आणि संकट आलीच पाहिजे. संकटाशिवाय माणूस शिकू शकत नाही, प्रगल्भ बनू शकत नाही. कोणी आपल्याला सांगत म्हणजे कधी कधी काय असतं की आपल्याला खूप सवय लागलेली असते लहानपणापासून. ती गोष्ट म्हणजे कोणीतरी आपल्याला आपल्याला एखादा प्रॉब्लेम झाला की त्याचे सोल्युशन शोधण्यासाठी की बाबा मी याच्यात काय डिसिजन घेऊ, मी हे कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, याच्यासाठी आपण आईबाबांकडे किंवा आपले फ्रेंड्स असतील, काही एक्सपर्टीज असतील त्यांची हेल्प घेतो. पण मला असं वाटतंय आयुष्याचा एक टप्पा असा असतो की त्यावेळेस आपल्याला आपलाच डिसिजन घ्यावा लागतो. त्यावेळेस आपले आईबाबा नसतात. मग प्रत्येक वेळे आपल्याला कोणी हेल्प करू शकत नाही. नॉट गॉड, नॉट ह्युमन, नॉट युअर रिलेटिव्ह, नॉट युअर फ्रेंड्स. सो हे सर्व काही हे जे सबस्टन्स आहे हे ज्या याला म्हणजे हे काही लोक असतात आपल्याला ते मदत करू शकत नाही. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो कधी कधी स्वतःचे डिसिजन घे. म्हणजे अशा लर्निंग फेजमध्ये, अशा संकटाच्या काळामध्ये तुमचा इनर व्हॉइस ॲक्टिवेट होतो. म्हणजे तुमचा आत्मविश्वास ॲक्टिवेट होतो. तुमच्या मनातला म्हणजे तुम्हाला जे मनापासून वाटतं ना की नाही बाबा ही माझ्या डोक्यात आले आणि हे करेक्ट आहे. पण तुम्ही काय होतं माहिती का, संकटाच्या काळात कोणीच नसतं आजूबाजूला. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या नदीमध्ये खूप खोल पाण्यामध्ये पोहायला गेलेलं असतं आणि आजूबाजूला कोणच नसतं आणि तुम्ही ती बोट असते आणि त्या बोटीमध्ये बसलेलं असता आणि बोटिंग करत असताना अचानक तुमची बोट पलटी झालेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला पोहतासुद्धा येत नाही आणि अशा वेळेस तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा आहे. अशा वेळेस कोणच आपल्याला मदत करत नाही आणि जो कोणी आजूबाजूला काहीच दिसत नाही. मग अशा वेळेस आपण जसा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो तसंच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा रिअल लाईफमध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. सो मला असं वाटतं तुम्ही त्याच्याबद्दल विचार करत असाल आणि हाच विचार मला असं वाटतं तुम्ही कराल, मला अपेक्षा आहे. आणि असाच मी एक प्रयत्न केला. खूप काही अंधार झाला आजूबाजूला, खूप काही म्हणजे लोक टॉर्चर वगैरे, डॉमिनेट वगैरे अशा सिच्युएशनमध्ये करत असतात. आणि ज्यावेळेस आपल्याकडे आपले सुखाचे दिवस असतात त्यावेळेस सगळे सेलिब्रेशनसाठी आपल्या सोबत असतात आणि ज्यावेळेस आपण प्रॉब्लेममध्ये असतो त्यावेळेस हेच लोक आपले दुरून डोंगर साजरे म्हणजे दुरून आपली गंमत पाहत असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. माझं असं मत आहे. पण तुमचं मत काय आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये मला कळू शकता, बरोबर? आणि अशा डिप्रेशनच्या फेजमध्ये मी होतो आणि मला आत्ता एक कॉन्फिडन्स आला की म्हणजे नाही, आता मी खूप पहिला असं वाटतं की माझा ॲक्सिडेंट व्हायच्या ऐवजी किंवा माझा प्रॉब्लेम व्हायच्या मी त्यावेळेस जे डिसिजन वगैरे घ्यायचो त्याच्यापेक्षा मी शार्प माइंडेड आणि अजून काही 2-4 गोष्टी अजून काही शिकलो आणि स्वतःच्या नॉलेजमध्ये ॲड केलेत. म्हणजे स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये ओव्हरऑल की नाही आपण एक स्ट्रॉंग झालं पाहिजे, नाही एक इंडिपेंडंट झालं पाहिजे. ह्या गोष्टी असतात ते एक म्हणतात ना की सिक्युरिटी म्हणजे एक आत्मविश्वास माणसामध्ये येतो, तसाच आलेला आहे. आणि हे कसं शक्य झालं मित्रांनो की त्याच्यासाठी मला माहीत नाही की देवाने माझ्या आयुष्यामध्ये काय झालं. माझा एक छोटासा ॲक्सिडेंट सायकलिंग करताना घडवला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक प्रॉब्लेम्स यायला लागले आणि त्या बॅक टू बॅक प्रॉब्लेम्समुळं आणि जवळचीच लोक दुरावतात. आणि ज्यावेळेस आपण प्रॉब्लेममध्ये असतो आणि आपल्याला सुचत नाही की बाबा ह्या प्रॉब्लेममधनं कसं बाहेर पडायचं या गोष्टी वगैरे, आणि सुचत नसल्यामुळं मला पण असं ते शॉकिंग वगैरे झालं. शेवटी कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलो. चॅलेंजिंग झोनमध्ये मी मूव ऑन केलं आणि चॅलेंजिंग झोनमध्ये मूव ऑन करत असताना विदाऊट कोणाची हेल्प घेता की नाही मला काय वाटतं आहे ना मी ते विचार केला. लोक काय म्हणतात मी तो कधीच विचार केला नाही. मला काय वाटतं हे माझ्या आतल्या आवाजाला मी ओ दिली. म्हणजे माझा आतला आवाज म्हणायचा प्रदीप तू हे कर, बाळा तू हे कर, तू ह्या रोडने गेला, ह्या रस्त्याने गेला तर तू लवकर पोचशील. म्हणजे जे आपले गोल्स असतात त्या गोल्सपर्यंत आपण पोचू शकतो. ह्या गोष्टी मला ज्यावेळेस माझा इनर व्हॉइस म्हणजे आतला आवाज ऐकला आणि स्वतःचा आवाज ऐकल्यानंतर मला त्याला ओ दिली पाहिजे, त्याला रिस्पॉन्स दिला का पाहिजे का नाही. मग तसंच मी रिस्पॉन्स देत गेलो आणि त्या रिस्पॉन्स देताना एक डिप्रेशनमधून हळूहळू बाहेर पडत गेलो आणि मला आज खूप छान वाटतं आहे.
म्हणजे हेच असतं की मी तुम्हाला, आणि आत्ता ही प्रॉब्लेममध्ये सॉल्व बाहेर पडत नाही तर लगेच मला दुसरा प्रॉब्लेम झाला की माझं शोल्डर पेन वगैरे व्हायला लागलं. शोल्डर पेन झाल्यानंतर पूर्ण बॅक पेन वगैरे त्रास व्हायला लागला. मग मला सूर्यनमस्कार वगैरे पण करता येणं झालं. आणि मी जवळजवळ 3 दिवस मला झोपसुद्धा नीट नाही आहे आणि दिवसभर मी असं खाली वाकू पण शकत नाही. पण मी म्हणजे मला पहिल्यांदा काय केलं, त्याने स्प्रे आणायला लावला, स्प्रे मारलं. मी स्प्रे मारल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, अरे स्प्रेने काय होत नाही. 2 स्प्रे यूज केले, 200 रुपये गेले. पण त्याच्यानंतर माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, अरे बाबा थोडंसं मला योगा टीचरने वगैरे थोडंसं डिस्कस झाल्यानंतर अरे त्यांच्याकडनं थोडी आयडिया मिळाली. त्यांच्यानंतर मी थोडंसं हेड मसाज की आणि ते बॅक पेन, त्याला म्हणलं हेड मसाज नको करू, पण माझं ते त्यांच्याकडे ते मशीन असतं हेड मसाजचं, तसं ते हेड मसाज मशीनने ते त्याला म्हणलं हे कर, म्हणलं थोडंसं त्याला मसाज वगैरे कर. तर ते झालं, पण त्याने काही फरक पडा ना. मग घरामध्ये म्हणजे माझ्या रूममध्ये माझ्याकडं तिळाचं ऑइल होतं, म्हणजे ते तिळाचं ऑइल घेतलं आणि थोडंसं त्याने हाताने मसाज, म्हणजे माझा एक हात तर पूर्ण फ्रॅक्चरच आहे मित्रांनो. तुम्हाला सांगायचं झालं तर बघा पूर्ण असं फ्रॅक्चर आहे. इथं ऑपरेशन झालं, त्याने काहीच मला करता येत नाही. पण माझा जो राईट हँड आहे त्याने मी थोडंसं जितकं पॉसिबल आहे तितकं करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग मी थोडंसं ऑइल पूर्ण बॉडी मसाज ऑइलिंग करून घेतलं. त्याच्यानंतर मग नेक्स्ट लेवल जी केली ती म्हणजे ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आंबा हळद आणि बेसन पीठ हे मिक्स करून मग मी त्याचं थोडंसं पूर्ण बॉडी मसाज केले आणि थोडंसं मला रिलीफ वाटला आणि आता मला थोडंसं बरं वाटतं आहे. पण मला असं वाटतं आहे, मग मी अशा वेळेस मी थोडंसं विचार करत होतो, मी काही एक्सपर्टीजशी बोललो की बाबा हे माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स काय येतात. म्हणजे नेहमी आपल्यापेक्षा जे काही ज्या लोकांना खूप प्रॉब्लेम्स म्हणजे या सिच्युएशन आहे त्यांच्याशी बोलायचं असतं, पण डिसिजन स्वतःचाच घ्यायचा असतो. मी असंच लोकांशी बोलत राहिलो आणि 1-2 लोकांशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, आपण आत्ता आपली आपल्याला पुढं काय करायचं आहे, आणि आपल्याला काय अचीव करायचं आहे, आपलं प्लॅनिंग कसं पाहिजे, आणि ह्या गोष्टींवर विचार केला. आणि ह्या गोष्टींवर विचार करता करता मी काय केलं, थोडंसं हे होतं आहे मला, ह्या गोष्टींवर विचार करता करता मी थोडंसं दम लागल्यासारखं वाटतं आहे. रूममध्ये कम्फर्ट म्हणजे एकदम स्लो बोलता येतं, पण रोडवर थोडंसं आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे हे होतं आहे. आणि मग थोडंसं मी विचार केला की नाही, आपण काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. मग असं डिसिजन घेतला नाही, आता योगा क्लास आता बाद झाला, कारण की पूर्ण योगा वगैरे करता येणार नाही, नवीन असणे काही शिकता येणार नाही. आणि म्हटलं आता उद्यापासून थोडंसं योगा स्टॉप करावा आणि फोकसिंग म्हणजे जे काय योगाला 1 तास आणि स्वतःचे 1-1.5 तास जायचं आहे, तर पूर्ण जर मी कंटिन्युएशनमध्ये वगैरे केलं तर ते 1.5 तास योगा वगैरे केलं मी डेली, आणि माझं 1 तास मंदिरामध्ये जाणं वगैरे, किंवा जे माझे ज्यूस सेंटरला मी जातो डेली, म्हणजे मंदिरामध्ये व्हिजिट वगैरे करतो, ते 1 तास. म्हणजे असं करून माझ्या 2.5 तासामध्ये माझं काम पूर्ण होईल आणि माझे बाकीचा जो एक्स्ट्रा ओव्हर माझा 1 तास वाया जात होता, 1 ते सव्वा तास, तो ऑप्टिमाइज होईल माझ्या. आणि तोच मी जर स्टडीला वगैरे फोकस केला, अदर ॲक्टिव्हिटीला स्पेंड केला, तर मला असं वाटतं माझे जी स्पीड आहे ती खूपच वाढेल. मला असं वाटतं आहे ठीक आहे, बघूया. आता हा डिसिजन आपण घेतलेला आहे आणि त्या डिसिजनचे इम्पॅक्ट्स काय होतात ते नक्कीच मी 15 दिवसानंतर तुम्हाला नक्कीच कळवेल. नेक्स्ट 15 तोपर्यंत आपण भेटतच राहूया डेली. आणि ठीक आहे, योगा वगैरे आता असं येतं आहे जे काय असणं आता, कारण की पूर्ण पेन होते, त्यामुळं जी काही मला आसनं मॅडमने शिकवलेत ना ते थोडंसं ट्राय करतो. सूर्यनमस्कार तर पूर्णपणे बंदच होणार आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये जे प्रॉब्लेम सॉल्विंग्स केले मी या सेशनच्या, मी तुम्हाला नेहमी काही गोष्ट मी सांगणार आहे. ती म्हणजे पहिली गोष्ट, डिसिजन मेकिंग पॉवर अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, याचा अर्थच असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म पाहिजे, जास्ती नाही. म्हणजे जेवणामध्ये जसं मीठ असतं रुची वाढवण्यासाठी, तसंच आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म पाहिजे. आणि ते जास्ती नाही, एकदम त्याचा ओव्हर नसलं पाहिजे, म्हणजे त्याचं ओव्हरलोडिंग नाही झालं पाहिजे एकदम. म्हणजे जर 100%मधले फक्त 1-2% जरी, मॅक्स टू मॅक्स 10% जरी आपण अध्यात्माला स्पेंड केले, बाकीचे 90% आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल यासाठी जर युटिलाइज केलं तर बेटर होतं. की 10% आपण फक्त स्पिरिच्युअल झालं पाहिजे. मला असं वाटतं आहे अध्यात्मावर काम केलं पाहिजे, म्हणजे थोडंसं त्याच्याशी कनेक्टेड राहिलं पाहिजे, इन शॉर्ट डिवाइन एनर्जीशी. ते खूप काही गाईड करतं आपल्याला. त्याच्यानंतर
म्हणजे आपले डिसिजन असतात आणि जे कॉन्फिडन्स असतो ते वाढवण्यासाठी खूप काही मदत करतो. दुसरी गोष्ट, तुमचा आतला आवाज ऐका, तुमचा स्वतःला ऐका, की लोक काय म्हणतात हे काय, लोक काय म्हणतात तेही ऐका, स्वतः काय म्हणतात तेही ऐका. फायनल एंड ऑफ द मुमेंटला जे काही तुम्हाला वाटतंय, जे काही तुम्हाला फायनल वाटतंय त्याचा विचार करा, आणि त्याचा विचार केला तरच आपल्याला पुढे जाता येईल, नाही तर काही उपयोग होणार नाही. आणि नाही ते असे म्हणतील, ते तसं म्हणतील, अरे ते सोडून दे रे, कशाला लोकांचा विचार करू, तुला स्वतःला योग्य वाटतंय ना ते कर, दुसऱ्यांचा विचार करू नको. ह्या गोष्टी म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत मला असं वाटतं. आणि रायटिंग करत राहिलं पाहिजे, आणि आपल्याला जे करायचे त्याच्यावर विचार करत राहिलं पाहिजे मला असं वाटतं. आणि सगळ्यात म्हणजे आपली झोप कंप्लीट झाली पाहिजे, कमीत कमी 4 ते 5 तास आपली झोप कंप्लीट झाली पाहिजे. जेवणामध्ये फ्रूट्स वगैरे ह्या गोष्टी वाढवल्या पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला ज्या फील्ड्समध्ये आहोत आपण, इन शॉर्ट जर तुम्ही IT फील्डमध्ये असेल तर त्या रिलेटेड आपल्याला तुम्हाला अपग्रेड पाहिजे, आणि त्या रिलेटेड तुम्ही कसं अपग्रेड असाल त्या विचार, म्हणजे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये फायनान्समध्ये असाल किंवा IT मध्ये असाल किंवा इवन बँकिंग सेक्टर वगैरे या गोष्टींमध्ये असाल, तर त्या इंडिव्हिज्युअल फील्ड रिलेटेड तुम्हाला काय नॉलेज आहे ते अपग्रेड व्हायला पाहिजे. त्या रिलेटेड न्यूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण फॉलो केल्या पाहिजे, आणि त्याचे फॉलोअप घेतले पाहिजे, अपडेट्स घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं. आणि कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं कम्युनिकेशन इम्पॉर्टन्स आहेत. आणि तुमचे डिसिजन असे फास्ट झाले पाहिजे. कसे फास्ट, असे चुटकीसरचे. ही चुटकी कशी वाजते. आणि योगा प्राणायाम इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे फॉर युअर हेल्थ अँड युअर मेंटल हेल्थ. सो हे तुम्ही नक्कीच, मला असं वाटतं आहे, हे माझ्या आयुष्यात आलेले मी प्रॉब्लेम सांगायचा प्रयत्न केले आहे तुम्हाला, आणि मला असं वाटते तुम्हाला ते नक्कीच आवडतील. आणि काही तुमच्या कॉमेंट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा, आणि नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, असं मी तुम्हाला नक्की सांगेन, आणि ते तुम्ही कराल मला अशी अपेक्षा आहे. चला बाय बाय, तुमचा सगळ्यांना माझा नमस्कार, बाय बाय.